मकर संक्रांतीच्या दिवशी सर्व अडचणी दूर करण्यासाठी हे 5 उपाय नक्की करून बघा. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीच्या दिवशी सूर्यदेव आपला पुत्र शनीवरील रागाचा त्याग करून आपल्या घरी गेले. त्या कारणाने संक्रांतीच्या दिवशी पवित्र नदीत स्नान केल्याने पुण्य 1000 पटीने वाढते आणि या दिवशी शनिदेवाची पूजा केल्याने शनिदोषही दूर होतो आणि धनाशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्याही दूर होतात. दुसरा उपाय, जर तुम्हीही समस्यांनी घेरलेले असाल तर मकर संक्रांतीचा काळ हा दानधर्मासाठी सर्वोत्तम काळ आहे असे म्हटले आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी एक दिवा शुद्ध तुपाचा आणि दुसरा तिळाच्या तेलाचा लावा. त्यानंतर उंबरठ्यावर डाव्या बाजूला तिळाचा दिवा आणि उजव्या बाजूला तुपाचा दिवा ठेवावा. त्यानंतर 14 कवड्या घेऊन केशर दुधाने आंघोळ करून गंगाजलाने धुवून शुद्ध करा. तिसरा उपाय, घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होण्यासाठी आता देवी लक्ष्मीच्या मूर्तीसमोर बसून ओम संक्रांत्याय नमः या मंत्राचा 14 वेळेस तरी जप करा. त्यानंतर संध्याकाळी पुन्हा त्याच पद्धतीने 2 दिवे लावा आणि घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर तिळाचा दिवा आणि तुळशीच्या रोपाजवळ तुपाचा दिवा ठेवा. असे मानले जाते की ह्या उपायाने वर्षभर घरात सुख समृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्त होते. चौथा उपाय, प्रभावी मंत्राचा जप. संक्रांतीच्या दिवशी तांब्याचे भांडे शुद्ध पाण्याने भरून त्यात कुंकू, अक्षदा, काळे तीळ आणि लाल फुले टाकून सूर्यदेवाला जल अर्पण करा. ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा जप करा आणि सूर्यमंत्राचा किमान 501 वेळेस जप करा. यानंतर पितरांना काळ्या तिळाचे पाणी अर्पण करा. पाचवा उपाय, पितरांकडून समृद्धीचा आशीर्वाद मिळतो. संक्रांतीच्या दिवशी हा उपाय केल्यास पितृ वर्षभर प्रसन्न राहतात आणि त्यांना समृद्धीचा आशीर्वाद देतात. तसेच या दिवशी गूळ, तूप, तीळ आणि खिचडीही दान करणे शुभ मानले जाते. या 5 उपायांनी घरात सुख समृद्धी नांदेल आणि वर्षभर घरात धनाचा आशीर्वाद राहील. रामकृष्ण हरी.